स्वप्नातील घर आणि हक्काचा व्यवसाय आता एकाच ठिकाणी. राहता साकूर येथील एअरपोर्ट रोडवर आम्ही घेऊन आलोय एक भव्य डेव्हलपमेंट प्रोजेक्ट इराज पार्क. आमची वैशिष्ट्ये: कलेक्टर एनए प्लॉट्स, बंगलोसाठी हक्काची जागा, कमर्शियल कॉम्प्लेक्स, मुख्य रस्त्याला लागून दुमजली गाळे, प्रशस्त 2 BHK व 3 BHK रो हाऊस आणि 2 BHK फ्लॅट स्कीम. तयार दर्जेदार पायाभूत सुविधा, 9 व 12 मीटरचे सिमेंट कॉन्क्रीट रस्ते, अंडरग्राऊंड ड्रेनेज आणि वॉटर सप्लाय व स्ट्रीट लाईटनी सुसज्ज. रेडी क्लब हाऊस, ओपन जिम, मुलांसाठी प्ले एरिया आणि सुंदर गार्डन. सुंदर असे प्रभू श्रीराम मंदिर प्रोजेक्ट मध्येच. पत्ता: सर्वे नंबर 97/1, एअरपोर्ट रोड, उपासनी महाराज मंदिराजवळ, साकुरी, राहता. आजच संपर्क करा 8550 99 70 70. स्वच्छ व सुंदर राहता शहराचा संकल्प पूर्ण करण्यासाठी माननीय खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज सकाळी राहता शहरातील कातनाला परिसरात भव्य स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेद्वारे केवळ स्वच्छताच केली नाही, तर भविष्यात हा परिसर कायमस्वरूपी स्वच्छ राहावा यासाठी विविध उपाययोजनांची पाहणी देखील करण्यात आली. पाठी सुरू झालेल्या या मोहिमेत राहता नगरपालिकेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि अधिकारी यांनी स्वतः हातात झाडू घेऊन सहभाग नोंदवला. यामध्ये प्रामुख्यानं लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर, उपनगराध्यक्ष डॉक्टर विजय सदाफळ, मुख्याधिकारी वैभव लोंढे, माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदाफळ यांच्यासह सर्व नगरसेवक आणि पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. लोकप्रतिनिधींना स्वतः कामात उतरलेलं पाहून स्थानिक नागरिकांनीही या मोहिमेचं स्वागत केलं. केवळ स्वच्छता करून न थांबता या परिसराचा शाश्वत विकास करण्याचं नियोजन डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांनी केलं. येणाऱ्या काळात कातनाला परिसरात जपान टेक्नॉलॉजीचा वापर करून अत्याधुनिक बाजारतळ उभारण्यात येणार आहे. या बाजारतळाच्या उभारणीमुळे व्यापाऱ्यांची सोय होणार आहे. परिसरातील अतिक्रमण आणि अस्वच्छतेचा प्रश्न कायमचा सुटण्यास मदत होईल. स्वच्छता मोहिमेदरम्यान पदाधिकाऱ्यांनी परिसराची सविस्तर पाहणी केली. स्वच्छता टिकवून ठेवण्यासाठी कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणं, परिसरात सातत्यानं देखरेख ठेवणं, अत्याधुनिक कचरा व्यवस्थापन प्रणाली राबवणं. या मोहिमेमुळे कातनाला परिसरानं मोकळा श्वास घेतलाय. स्वच्छ राहता सुंदर राहता या अभियानाला मोठी गती मिळाली आहे.